एका बॉम्बवर लिहिलं होतं, फ्रॉम रवीना टंडन टू नवाज शरीफ. आणि आता एका मिसाईलवर लिहिलं गेलं, आय लव्ह इंडियन पीपल. हे मिसाईल इराणनं इस्रायलवर टाकलं. इराणनं मिसाईलवर आय लव्ह इंडियन पीपल असे शब्द का लिहिले आणि ते मिसाईल इस्रायलवर का टाकलं? यामध्ये रवीना टंडनचा नेमका काय संबंध आहे? हे सगळं आपण या व्हिडिओमधून समजून घेऊ. आज आपण एका अशा घटनेबद्दल बोलणार आहोत ज्याची सध्या जगभरात जोरदार चर्चा सुरू आहे. युद्धामध्ये मिसाईल, बॉम्ब, हल्ले या गोष्टी आपण नेहमी ऐकतो. पण एखादा देश दुसऱ्या देशातील लोकांचे आभार मानण्यासाठी मिसाईलवर संदेश लिहून पाठवतो, अशी घटना फार क्वचित घडते. आणि म्हणूनच थँक यू पीपल ऑफ इंडिया हा मिसाईलवर लिहिलेला संदेश सध्या खूप चर्चेत आहे. इराणनं इस्रायलवर टाकलेल्या काही मिसाईल्सवर भारत, पाकिस्तान, स्पेन आणि जर्मनी या देशातील लोकांचे आभार मानणारे संदेश लिहिले होते. आता प्रश्न असा पडतो की भारत आणि इस्रायलचे संबंध चांगले असताना इस्रायलवर टाकलेल्या मिसाईलवर भारताचे आभार का लिहिले गेले? हे समजून घेण्यासाठी आपल्याला जागतिक राजकारण समजून घ्यावं लागेल. आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये कायमचा मित्र आणि कायमचा शत्रू असा काही नियम नसतो. प्रत्येक देश परिस्थितीनुसार आपली भूमिका ठरवतो. भारताचंही तसंच आहे. भारताचे इस्रायलसोबत खूप चांगले संबंध आहेत, पण त्याचवेळी भारताचे इराणसोबतही चांगले संबंध आहेत. त्यामुळे भारताला दोन्ही देशांमध्ये संतुलन ठेवावं लागतं. इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष अनेक वर्षांपासून सुरू आहे. पण अलीकडे या संघर्षामध्ये मोठी वाढ झाली. मिसाईल हल्ले, ड्रोन हल्ले, लष्करी कारवाया वाढल्या. अमेरिकेचा पाठिंबा इस्रायलला आहे, तर जगातील अनेक देशांमध्ये आणि सोशल मीडियावर अनेक लोक इराणच्या बाजूने बोलताना दिसत आहेत. काही ठिकाणी आंदोलनं झाली, काही लोकांनी समर्थन व्यक्त केलं. इराणनं हे सगळं पाहिलं आणि त्या देशातील लोकांचे आभार मानण्याचा निर्णय घेतला. महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा संदेश त्या देशांच्या सरकारसाठी नव्हता, तर त्या देशातील सामान्य लोकांसाठी होता. कारण सरकारची भूमिका आणि लोकांची भावना नेहमी सारखी असते असं नाही. भारत सरकारने या संघर्षामध्ये अधिकृतपणे तटस्थ भूमिका घेतली आहे. भारताने कोणत्याही एका देशाच्या बाजूने उभं न राहता शांततेचं आवाहन केलं आहे. पण भारतातील काही लोकांनी सोशल मीडियावर इराणच्या बाजूने लिहिलं, काहींनी समर्थन व्यक्त केलं. त्यामुळे इराणने भारतीय लोकांचे आभार मानले. भारत आणि इराणचे संबंध खूप जुने आहेत. तेल व्यापार, चाबहार बंदर, मध्य आशियामध्ये जाणारा व्यापार मार्ग, अनेक क्षेत्रांमध्ये भारत आणि इराण एकमेकांसोबत काम करतात. त्यामुळे भारतासाठी इराण हा महत्त्वाचा देश आहे. मिसाईलवर संदेश लिहिण्याची ही पद्धत नवीन नाही. युद्धामध्ये अनेक वेळा सैनिक किंवा लष्कर बॉम्ब किंवा मिसाईलवर काही संदेश लिहितात. काही वेळा ते संदेश शत्रूला चिडवण्यासाठी असतात, काही वेळा मनोबल वाढवण्यासाठी असतात, तर काही वेळा प्रतिकात्मक संदेश असतात. युद्ध हे फक्त शस्त्रांनी लढलं जात नाही, तर त्यामध्ये मानसिक युद्ध, प्रचार, जनमत आणि मीडिया यांचा मोठा भाग असतो. आणि इथेच एक जुना किस्सा सांगितला जातो, कारगिल युद्धाचा. त्या काळात पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ भारतात आले होते आणि त्यांनी एका मुलाखतीमध्ये अभिनेत्री रवीना टंडन त्यांना खूप आवडते असं म्हटलं होतं. काही महिन्यांनंतर कारगिल युद्ध सुरू झालं. त्या युद्धादरम्यान भारतीय वायुसेनेने काही बॉम्ब किंवा मिसाईलवर फ्रॉम रवीना टंडन टू नवाज शरीफ असा संदेश लिहिला होता, अशी एक प्रसिद्ध कथा सांगितली जाते. म्हणजेच युद्धामध्ये कधीकधी अशा प्रतिकात्मक गोष्टी देखील केल्या जातात. इराण सध्या जगभरातील लोकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. कारण सरकारपेक्षा लोकांची भावना महत्त्वाची असते. लोकमत तयार झालं की सरकारवर दबाव येतो आणि आंतरराष्ट्रीय राजकारण बदलू शकतं. त्यामुळे हा मिसाईलवरील संदेश हा फक्त धन्यवाद नाही, तर एक राजकीय आणि मानसिक संदेश देखील आहे. भारतासाठी ही परिस्थिती खूप अवघड आहे.
कारण भारताचे इस्रायलसोबतही चांगले संबंध आहेत आणि इराणसोबतही चांगले संबंध आहेत. त्यामुळे भारत सरकार या संघर्षामध्ये तटस्थ भूमिका घेत आहे आणि दोन्ही देशांशी संबंध सांभाळण्याचा प्रयत्न करत आहे. इराणने मिसाईलवर भारताचे आभार मानले याचा अर्थ असा नाही की भारत इराणच्या युद्धाला समर्थन देत आहे. आणि याचा अर्थ असा देखील नाही की भारत इस्रायलच्या विरोधात आहे. याचा अर्थ फक्त एवढाच आहे की इराणला भारतातील लोकांकडून सहानुभूती मिळत आहे असं त्यांना वाटतं आणि त्या लोकांना त्यांनी धन्यवाद दिले. आजच्या काळात हा युद्ध फक्त रणांगणावर होत नाही, तर सोशल मीडिया, न्यूज, आंतरराष्ट्रीय राजकारण आणि जनमत यावर देखील युद्ध होतं. लोकांची भावना जिंकणं हे देखील युद्धाचा एक भाग झाला आहे. आणि म्हणूनच सध्या जगभरात या एका वाक्याची चर्चा आहे. थँक यू पीपल ऑफ इंडिया. धन्यवाद.